अगोदर जनगणना करा, नंतर तुमची बदली होईल. होय, शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे केंद्र सरकारचा मोठा निर्णय आणि याचा थेट परिणाम हजारो शिक्षकावर होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी अवचार ज्ञानेश्वर. आज आपण जाणून घेणार आहोत 2027 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना थेट ब्रेक लागलेला आहे. तर तो कशा प्रकारे आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. पहा, शिक्षकावर याचा काय परिणाम होणार आणि जनगणना ही प्रक्रिया नेमकी कशी पार पडणार आहे आणि किती टप्प्यात ही राबवली जाणार आहे. चला सविस्तर समजून घेऊयात. देशातील बहुप्रतीक्षित जनगणना 2027 आता वेगाने सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया निर्विघ्न पार पाडावी यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तर तो निर्णय काय आहे आणि याचा शिक्षकांशी काय संबंध आहे, शिक्षकावर कशा प्रकारे याचा परिणाम होईल, तर पाहूया मित्रांनो. पहा, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की जनगणनेसाठी नियुक्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची 31 मार्च 2027 पर्यंत बदली करू नये. होय, 31 मार्च 2027 पर्यंत कोण्याही शिक्षकाची कर्मचाऱ्याची बदली होणार नाही. हा आदेश गृह सचिव गोविंद मोहन यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेला आहे. तर याचं नेमकं कारण काय आहे, याचे मूळ कारण काय आहे मित्रांनो? पहा, जनगणना ही अत्यंत गुंतागुंतीची आणि कायदेशीर जबाबदारीची प्रक्रिया आहे. जर मध्येच अधिकारी बदलले, काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या, शिक्षकांच्या बदल्या झाल्या, तर ही संपूर्ण प्रक्रिया तर काय होईल, विस्कळीत होऊ शकते. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो म्हणजे शिक्षक वर्गाला. होय, मग शिक्षकांना याचा फटका कसा बसतोय, शिक्षकावर काय परिणाम होणार? कारण दरवर्षी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांच्या बदल्या केलेल्या जातात. मग यावर्षी काय होणार? जनगणना कामात सर्वाधिक संख्या ही कोणाची आहे, तर शिक्षकांची आहे. मग या बदल्यांना जर ब्रेक दिला, ते पण मार्च 27 पर्यंत, तर मग यामुळे हजारो बदली पात्र शिक्षकांना थांबावं लागणार आहे. पहा मित्रांनो, शिक्षकांसाठी यावर म्हणजे कशा प्रकारे परिणाम होतोय, त्यांच्या कौटुंबिक नियोजनावर परिणाम होणार आहे, मानसिक तणाव आणि नाराजी वाढणार आहे. कारण की हे एक देशाचं काम आहे, परंतु याचा परिणाम शिक्षकांना भोगावा लागणार आहे, कारण त्यांच्या बदल्या थेट थांबवलेल्या आहेत. हे एक राष्ट्राचं कार्य आहे. देशाच्या कार्यासाठी अनेक शिक्षकांनी बदल्यांची तयारी केली होती, पण आता 2027 पर्यंत त्यांना सध्याच्याच ठिकाणी राहावं लागणार आहे. म्हणजे ज्या शाळेमध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही सध्या कार्यरत आहात, जनगणना होईपर्यंत तुम्हाला त्याच ठिकाणी कार्यरत राहावं लागणार आहे. आता पाहूया जनगणना 2027ची प्रक्रिया कशी असणार आहे. तर ही प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडणार आहे. तर पहिला टप्पा कशा स्वरूपाचा आहे? पहिला टप्पा हा एप्रिल ते सप्टेंबर 2026 मध्ये पार पडणार आहे. यामध्ये काय केलं जाणार आहे? घरगुती यादीकरण म्हणजेच घराची यादी, गृहनिर्माण जनगणना म्हणजे एकूण घरांची संख्या यामध्ये या टप्प्यात पार पडणार आहे. तर दुसरा टप्पा काय आहे बा? फेब्रुवारी 2027ला प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. डिजिटल पद्धतीने होणारी ही पहिली जनगणना आहे. तसेच नागरिकांना सोय नोंदणीची सुविधा दिली जाणार आहे. आपण स्वतः, प्रत्येक नागरिक स्वतःची माहिती स्वतः भरू शकतो. ही सुविधा यावर्षी पहिल्यांदाच या जनगणनेमध्ये दिलेली आहे. ही डिजिटल जनगणना ही पहिली आहे. ही प्रक्रिया जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत केली जात आहे आणि नियुक्त अधिकारी यासाठी कायदेशीरदृष्ट्या जबाबदार असतात. सरकारने बदल्या का थांबवल्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर अधिकारी बदलले तर नवीन कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागेल, बरोबर आहे की नाही? कारण की सध्या जे काही अधिकारी नेमलेले आहेत जनगणनेसाठी, त्यांची जर बदली झाली, मग त्यांच्या जागी दुसरा अधिकारी नेमा, त्याला परत प्रशिक्षण द्या, त्याची मग कामाची साखळी तुटेल. मग डिजिटल नोंदणी काय होतात, कारण की ही डिजिटल आहे, तांत्रिक आहे, त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात. मग डिजिटल नोंदणी चुका होण्याची शक्यता म्हणजे वाढणारच आहे. मग संपूर्ण प्रक्रियेला विलंब होईल. म्हणूनच केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की एकदा जबाबदारी दिली की ती पूर्ण होईपर्यंत अधिकारी त्याच ठिकाणी राहणार.
होय, ही जनगणना पार होईपर्यंत ज्या ज्या शिक्षकांना, ज्या ज्या कर्मचाऱ्यांना जनगणनेची ही जबाबदारी दिलेली आहे, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यांची बदली, त्यांना जरी समजा बदलीची त्यांची कार्याची त्यांची पूर्तता झालेली असेल, त्यांना त्यांचं सर्व नियोजन लागलं असेल, परंतु जनगणना जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला बदली करून जाऊ शकत नाही. शिक्षकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती होती. जर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.